कोल्हापूर आणि कुस्ती हे समीकरण ठरले. 1902 साली जेव्हा शाहू महाराज परदेश दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांना डोक्यात कल्पना आली की आपल्या कोल्हापुरात नाट्यगृहे व अशी कुस्ती मैदाने तयार करावी. या लाल मातीत कितीतरी मोठे कुस्तीपटू चित झाले असतील एवढं नक्की. आजही हे खासबाग मैदान आपल्याला एक शान म्हणून नेहमी बघता येतं. नमस्कार, मी पहलवान सचिन मागावकर. माझं गाव शाहूवाडी. मी मोतीबाग तालमीत जवळपास 3-4 वर्षे आहे आणि आम्ही सर्व पहलवान 7 ते 8 वर्ष प्रॅक्टिस करतोय. आमच्या तालमीला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही शाहू महाराजांचा वारसा पुढे जपण्याचा प्रयत्न करतो. माझे नाव सुमित सतीश विठुले. मी वाशिमचा गावाचे नाव वारा जहागीर, तालुका वाशिम, जिल्हा वाशिम. मी मोतीबाग तालमीत आलेलो हैदराबाद. माझे नाव साहिल शितकल. मी पुण्यावरनं या ठिकाणी मोतीबाग तालमीत सरावासाठी आलेलो आहे आणि आमचा सराव अशोकदादा माने हे घेतात आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा चालवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. छत्रपती शाहूंनी कोल्हापूरसाठी काही स्वप्न बघितलं, त्यातीलच कुस्ती हे स्वप्न. आज हे कुस्तीपटू आपला वारसा आणि आपलं कोल्हापूरचं नाव खूप मोठं करत आहेत. एकाच वेळी अनेक नाटक कंपन्या येऊ लागल्यामुळं थिएटरची कमतरता सुरू झाली असं महाराजांना जाणीव झाली. महाराज स्वतः एक नाट्यप्रेमी असल्यामुळे त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या थिएटरची सुरुवात केली. याला पहिलं पॅलेस थिएटर असं नाव देण्यात आलं, पण काही दिवसांनी बदलून केशवराव भोसले नाट्यगृह देण्यात आलं. आजही हे नाट्यगृह एका या कलाप्रेमी राजाची जाणीव करून देत राहतं. विक्रमसिंह यादव, सेक्रेटरी शाहू वैदिक विद्यालय. 1920 साली ॲक्च्युली या वैदिक स्कूलची स्थापना झाली. त्यावेळेला नाव होतं शिवाजी वैदिक विद्यालय. त्याच्यानंतर राजाराम महाराजांनी त्याचं नामांतरण 1920ला परत केलं आणि श्री शाहू वैदिक विद्यालय असं केलं. आणि अशाप्रमाणे ज्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांना अनुभव आला की वैदिक
चा अधिकार आपल्याला मिळत नाही. मी छत्रपती असून सुद्धा मला जर अधिकार मिळत नाही, त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की इथून 5 मुलं त्यांनी बनारसला पाठवली आणि त्यांनी तिथून येऊन त्या मुलांना शिकवून आणून ही विद्यालय स्थापन केलं. वैदिक विद्यालयासोबत जे शाळा आहे त्याचा 3 वर्षाचा कोर्स आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी असं सगळ्या प्राथमिक अगदी सुरुवातीपासूनच्या अगदी अंत्यविधीपर्यंतच्या सर्व विधी इथं शिकवल्या जातात. साधारण दरवर्षी 35 ते 40 लोकांचं ॲडमिशन या बोर्डिंगमध्ये होतं आहे. आणि आता गेले 4-5 वर्ष झालं जरा रिस्पॉन्स चांगला आहे. दरवर्षी 15-20 लोक असतात, पण यावर्षी ॲडमिशन खूप छान आहे. यावर्षी 50 मुलं ॲडमिशन घेतले आणि अशा तऱ्हेने चांगलं चालू आहे. म्हणजे आपल्या तसं बघायला गेलं तर हिंदुस्थानामध्ये बहुजन समाजासाठी वैदिक स्कूल कुठेही नाही. वैदिक शिक्षण देणारं शिक्षण आणि या बहुजन समाजामधल्या सर्व घटकांना इथे ॲडमिशन ओपन आहे. आता आम्ही तर बहुजन म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व जातीच्या लोकांना ॲडमिशन देतो. म्हणजे असं काय तिथं जातपात असं काय ठेवलं ना. राजर्षी शाहू महाराजांनी कधी जातपात केली ना शिवाजी महाराजांनी केली. 17 पगड जातीचा आपला देश आहे. त्यामुळे ते आमच्या वैदिक स्कूलचं स्तोत्र तेच आहे की शास्त्रोक्त पद्धतीनं लोकांचं कार्य झालं पाहिजे, यासाठी स्थापन केलेलं विद्यालय आहे. महाराष्ट्राचा उद्गारक तू रयतेचा राजा, पददलितांचा कैवारी तू श्रमिकांचा राजा. खरंच असा लोकराजा परत होणे नाही. या करवीर नगरीत आपण जन्माला आलो ना, याचा सार्थ अभिमान आहे. आता माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.